Good morning. Shall we start? Yes, sir. Okay. So write down the next point. Today's lecture is going to be the most important lecture because, in short, we can say that whatever we are going to learn today, whatever we are going to understand today, it is the most important concept of the subject. आज जे शिकणार आहोत त्या सब्जेक्ट मधली सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट्स आहेत. Write down. फ्रंटल लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन. काल जे आपण डिस्कस करत होतो त्याच लाईनचं नाव फ्रंटल लाईन होतं. तर त्याचं आपण टेक्निकल नाव पहिल्यांदा बघूया. Tell me what is meant by FRP, frontal reference plane. आवाज येतो ना व्यवस्थित? Yes, sir. Continue. Okay. So we know that frontal reference plane FRP is nothing but vertical plane. Okay. So suppose that this is the vertical plane in front of you. ही जी wall आहे ते vertical plane आहे. मग जर तुम्ही या प्लेनला vertical plane ला पॅरलल असणारी कोणतीही लाईन घेतली that will be a frontal line. या लक्षात आलं? Any line which is parallel to the frontal reference plane is called as frontal line. So note down this point. A line which is parallel to FRP. FRP ला दुसरं नाव काय देतो आपण? VP. Is called as frontal line. एखादी लाईन जर VP ला पॅरलल असेल तर त्याला आपण म्हणतो फ्रंटल लाईन, किंवा जी लाईन फ्रंटल रेफरन्स प्लेन ला पॅरलल आहे त्याला आपण फ्रंटल लाईन म्हणतो. सिमिलरली we can define horizontal line. A line which is parallel to HP or HRP. It's called as horizontal line. Have you noted this point? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Now everything is available on PPT, but I think म्हणजे PPT पाहण्यापूर्वी डेमॉन्स्ट्रेशनचा आपल्याला काय उपयोग होतोय का? डेमॉन्स्ट्रेशन बघायचे उपयोग होतो का? समजतं ना काहीतरी त्यातनं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मला वाटत ना डायरेक्टली PPT उपयोग होईल, म्हणून थोडंसं आपण आधी डिस्कस करूया.
So we are once again referring which planes. कोणते प्लेन आपण रेफर करतोय? HP and VP. ओके, ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला समजेल अशी गोष्ट आपण बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॉरिझॉन्टल लाईन? Parallel to पॅरलल टू HP किंवा विदिन HP जर एखादी लाईन असेल तर त्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता बघा, ही लाईन जी दिसते, इज इट पॅरलल टू HP? आन्सर इज येस. Yes. Okay. Next, whether this line is parallel to HP? Answer is once again yes. बरोबर. तर या केस मध्ये ही लाईन HP ला पॅरलल आहे पण VP ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे अँगल किती करते? 90 डिग्री. ही पर्टिक्युलर केस झाली. पण जनरल डिस्क्रिप्शन काय? पॅरलल टू HP. VP शी 90 एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक झालं. पण जनरल कॅरेक्टरिस्टिक काय त्याचा? पॅरलल टू HP. आर यू गेटिंग? Yes. आता ही लाईन सुद्धा VP ला पॅरलल आहे, हे त्याचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक झालं. पण जनरल कॅरेक्टरिस्टिक काय? पॅरलल टू HP. हे झालं हॉरिझॉन्टल लाईन. लक्षात येतंय? आणि जर तुम्ही या प्रकारची लाईन पाहिली तर ही लाईन सुद्धा HP ला पॅरलल आहे. येस ऑर नो? Yes. But it is making some angle with VP. समजतंय? Yes. Yes. त्यामुळे बघा, in general line parallel to HP is a horizontal line. मग ती लाईन horizontal line म्हणजे काय? पुन्हा एकदा सांगा. Line parallel to HP. Are you getting this? Yes. मग ती VP ला पॅरलल असली तरी चालेल, ती VP ला परपेंडिक्युलर असली तरी चालेल, किंवा ती अशी VP ला इन्क्लाइंड असली तरी चालेल. कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय सांगा? पॅरलल टू Parallel. हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे. लक्षात आलं? Yes, sir. Sir. आणि मग वेगवेगळ्या 3 पोझिशन असू शकतात. कुठल्या कुठल्या? HP ला पॅरलल असताना 3 वेगवेगळ्या पोझिशन असू शकतात. कुठल्या कुठल्या? Parallel to VP VP, ला पॅरलल, perpendicular perpendicular to VP or inclined to some angle. VP. ठीक आहे. पण प्रत्येक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे पॅरलल टू HP. सो ऑल दीज आर हॉरिझॉन्टल लाईन्स. अंडरस्टूड? Yes, Yes. sir. Okay. Now read about the frontal line. What is the description of frontal line? Parallel to VP. A line which is parallel to VP. ठीक आहे. तर पॅरलल टू VP आहे, आपण सुरुवातीला इन VP घेऊया. ठीक आहे. आता ही लाईन HP ला पॅरलल आहे, बरोबर आहे? Yes, sir. HP ला ही परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे का? आणि ही HP ला इन्क्लाइंड आहे. सेम वे ही लाईन जर इथून तुम्ही बाहेर घेतली, सो दिस लाईन इज पॅरलल टू VP, बरोबर आहे? अँड पॅरलल टू HP. आपल्याला कॉमन कॅरेक्टरिस्टिक काय पाहिजे आता फ्रंटल लाईन साठी? VP ला पॅरलल पाहिजे, बरोबर आहे का? तर ही सुद्धा फ्रंटल लाईन आहे कारण VP ला पॅरलल आहे. अजूनही ती लाईन VP ला पॅरलल आहे. येस ऑर नो? Yes, sir. आता सुद्धा ही लाईन VP ला पॅरलल आहे. So these are the 3 different cases of frontal line. So the common characteristic of frontal line is it should be parallel to VP. तर in general theta equal to 0 किंवा theta equal to 90 ह्या पर्टिक्युलर केसेस आहेत. मग आपण जनरल केस कन्सिडर करतो. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन म्हणायचं असेल तर जनरल केस मध्ये कशी असणार ते सांगा? पॅरलल टू HP and inclined to VP. this is the general case of horizontal line. Frontal line ची जनरल केस काय असेल सांगा? पॅरलल टू VP, बरोबर ना? And inclined to HP. And inclined to HP. inclined to Yes. HP. So these are the general cases of horizontal and frontal line. This thing is clear? Yes, sir. Yes, sir. म्हणजे बघा,
जे 2 वाक्य आपण लिहिले होते त्याचं एवढं मोठं मिनिंग होता. दॅट्स वाय यू नीड कंपल्सरी अटेंडन्स अँड कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट. बरोबर आहे. 2 वाक्य लिहिले त्याच्या पाठीमागं डिस्क्रिप्शन एवढं होतं. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट फॉर दिस सब्जेक्ट. ओके. बेस्ड ऑन यस्टरडेज डेमॉन्स्ट्रेशन, कालच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये माझ्या लक्षात आलं तो सेट स्क्वेअर होता तो ट्रान्सपरंट होता. बरोबर आहे. त्यामुळे काही कन्फ्युजन जर आज नवीन डेमॉन्स्ट्रेशन साठी पर्पज आणलेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा हे जे इन्क्लाइन दिसते दॅट इज द लाईन अंडर कन्सिडरेशन. कॅन यू सी इट? Yes, sir. Yes. Yes, sir. हे जे इन्क्लाइन लाईन आहे हे काय आहे? लाईन अंडर कन्सिडरेशन. कॅन यू डिस्क्राइब दिस लाईन? Inclined to Inclined to HP. Inclined to HP. In parallel to VP. and parallel to VP. VP. Parallel to VP means it is which type of line? Frontal line. Frontal line. Frontal. Very good. Frontal line. Okay. So we are discussing the projections of a frontal line. Okay. Now as usual, suppose this is point A. हा point A आहे आणि हा B आहे. काय होईल as usual? तर इथून एक रे ऑफ लाईट येईल. बरोबर आहे ना? आणि इथून आपण असं एक प्रोजेक्टर ड्रॉ करणार. Is it correct? Here you Yes, get A dash. Yes, sir. Similarly, projector from this point will give you the position of B dash. थोडक्यात जर तुम्ही याची इमेज क्रिएट करायचा प्रयत्न केला अशी काहीतरी क्रिएट होईल. येस ऑर नो? Yes, Yes. sir. Yes, sir. Yes, sir. So this will be A dash. This will be B dash. Understood? Now first Yes. question. If the actual length of the line ज्याला आपण काय म्हणतो true length, बरोबर ना? Suppose it is Yes. 70 mm. What will be the length of A dash B dash? 70. It has to be 70. 70. 70 mm. या कंडिशन मध्ये बघा लाईनची ऍक्च्युअल लेंथ जी इथं आहे आणि फ्रंट व्ह्यू ची लेंथ ह्या दोन्ही इक्वल आहेत. इज दॅट क्लिअर नाव? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. तर या कंडिशन मध्ये आपण काय म्हणतो द फ्रंट व्ह्यू शोज विच लेंथ? True length. True length. फ्रंट व्ह्यू कोणती लेंथ दाखवतो? ट्रू लेंथ. पुन्हा एकदा समजून घ्या ट्रू लेंथचा अर्थ. तर इथं लाईनची जेवढी ऍक्च्युअल लेंथ आहे समजते ना तेवढीच लेंथ कुणाची आहे? या फ्रंट व्ह्यू ची आहे. बरोबर आहे. नाउ व्हाय इट इज हॅपनिंग? Yes, sir. फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू लेंथ का मिळते? एनीवन कॅन एक्सप्लेन? फ्रंट व्ह्यू मध्ये मिळणारी ट्रू लेंथ का आहे? Line is बरोबर. Parallel to VP. line is parallel to VP. Parallel to परफेक्ट VP आहे म्हणून. परफेक्ट. व्हेरी गुड. या गोष्टी जर तुम्हाला बिन सांगता समजत असतील इट मीन्स दॅट युअर इमॅजिनेशन इज व्हेरी गुड. तर बघा ही लाईन जी आहे ती व्हीपी ला पॅरलल आहे. दिसते का ही लाईन? ही लाईन व्हीपी ला Yes. कशी सांगा? Yes, sir. पॅरलल आहे म्हणून याचा फ्रंट व्ह्यू आपल्याला काय देतोय? ट्रू लेंथ. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. Yes, sir. ओके. नेक्स्ट. आता ही लाईन पुन्हा एकदा इथंच आहे आणि तुम्ही याला आता वरून पाहिलं टॉप व्ह्यू काय दिसेल? इथं लिहिलेलं मी ऑलरेडी. काय दिसतं टॉप व्ह्यू मध्ये? Apparent length. Apparent. या लाईनला तुम्ही वरून पाहताय तर आता जी लाईन ऍक्च्युअली लेंथ जास्त आहे एवढी बरोबर आहे का तुम्हाला रिड्यूस झालेली दिसेल इथं. बरोबर आहे. आणि ही जी ऍपरंट लेंथ आहे इथं ड्रॉ करू का मी? ही ऍपरंट लेंथ जी आहे दिसते की इथं सर्वांना? Yes, इथं आहे sir. समजा. ठीक आहे. Yes. इथं असणार ऍपरंट लेंथ ही एक्स वाय ला कशी असेल हो? पॅरलल. येस ऑर नो? Parallel. Yes, sir.
हा टॉप व्ह्यू झाला, समजताय ना? Yes. प्लीज रिप्लाय करा बाळांनो, खूप Yes. महत्वाचं आहे हे. आज जे Yes. शिकवतो तो म्हणजे Yes, सब्जेक्ट आहे, म्हणून Yes, मी sir. एवढं ओरडून रिपीटेडली शिकवतो. काहीतरी ऍटलीस्ट येस म्हणायचं तर कष्ट घ्या. आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes. Yes, sir. त्यामुळे इथं जो दिसतोय तो काय आहे? इथं हा काय आहे सांगा? टॉप व्ह्यू आहे, बरोबर का? अँड दॅट इज ऍपरंट लेंथ. ही ऍपरंट लेंथ आहे, ठीक आहे. मग आता तुम्ही काय करणार, हे HP आहे, याला 90 डिग्री रोटेट केलं नेहमीप्रमाणे. HP ला काय करायचं सांगा? 90 डिग्रीनं रोटेट 90. Rotate. ठीक आहे. तर टॉप व्ह्यू बघा XY ला पॅरलल आहे. इज इट अंडरस्टूड? पुन्हा एकदा दाखवतो sir. डेमॉन्स्ट्रेशन, आता परत दाखवणार नाही. टॉप व्ह्यू हे काय आहे? ऍपरंट लेंथ आहे. येस और नो? या लाईनला वरून Yes, sir. बघितलं दिसणारी ही ऍपरंट लेंथ आहे, बरोबर आहे? आणि ते XY ला कशी आहे? Yes, sir. XY ला कसं आहे? Parallel. पॅरलल आहे, बरोबर आहे? Parallel. Parallel. ओके, आता डेमॉन्स्ट्रेशन नको आहे ना? Yes. No. हा जो अँगल आहे हा काय आहे? अँगल विथ HP आहे. तर त्याला नोटेशन आपण काय वापरतो? थीटा. इज इट करेक्ट? Theta. Theta. Yes. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये इथं दिसणारा अँगल सुद्धा किती असेल? थीटा असेल. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now we'll draw it on the board. आपण आता बोर्ड वरती ड्रॉ करा. थोडस मला स्क्रीन ऍडजस्ट करायला लागेल. वेट फॉर 1 मिनिट. चलो सांगा आता वन बाय वन. विच लाईन वी आर डिस्कसिंग? कोणती लाईन डिस्कस करतोय? सर्वांनी सांगायचं प्लीज. Frontal line. Frontal line. We are Frontal line. discussing Hundred. Frontal line. Frontal line. frontal line. What is the description of this line? Line Parallel to Parallel to FRP and inclined VP. to VP. parallel to VP VP. and Incline. inclined to Incline. Sorry. inclined HP. 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 आणि हा अँगल किती आहे? थीटा असं आपण अज्युम करतोय. नोटेशन बरोबर आहे? सांगा मग सुरुवात कशी करणार प्रोजेक्शन तुम्ही? XY line. XY line. You always start from XY line. Is it visible to you? काय ड्रॉ करतोय ते Yes. दिसतंय ना? Yes, sir. XY line. Yes, sir. ठीक आहे. त्यानंतर प्रोजेक्शन काढताना पॉइंट ए चं लोकेशन तुम्हाला दिलेलं असेल. We are given A dash and A. For example, 20 mm above HP, 20 mm in front of VP. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला गिवन डेटा दिलेला असेल. ट्रू लेंथ फॉर एक्झाम्पल 70 mm म्हणजे 7 सेंटीमीटर आणि समजा तुम्हाला दिलाय अँगल थीटा 30 डिग्रीज. बरोबर आहे? तर या लाईनचा फ्रंट व्ह्यू कसा दिसणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. कसा दिसणार फ्रंट व्ह्यू सांगा? तर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दिसेल आपल्याला, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, आणि sir. हा अँगल पण Yes, sir. दिसणार आहे, जो किती आहे? थीटा. आर यू गेटिंग? Theta. Theta. Yes. हाऊ Yes, टू sir. कन्स्ट्रक्ट इट जॉमेट्रिकली. आता हे कन्स्ट्रक्ट कसं करायचं Yes. कोणी सांगू शकताय का? इथे एक रेफरन्स घ्या, बरोबर आहे? आणि इथून 30 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करा. प्रोट्रॅक्टर आपल्याकडे असेल, आपण 30 डिग्रीची लाईन काढू शकतो, बरोबर आहे? Yes. Yes, sir. ओके. आणि मग A डॅश पासून along the inclined line
हे डिस्टन्स किती मेजर करणार आहे आपण? इक्वल टू ट्रू लेंथ 70. 70. विच इज गिवन एज 70. 70. तर इथून तिथपर्यंत डिस्टन्स घेणार 70. इज दॅट क्लिअर? Yes, sir. You will get B dash. So front view shows combination of कोणतं कॉम्बिनेशन दिसलं फ्रंट व्ह्यू मध्ये? True length and apparent. ट्रू लेंथ प्लस थीटा, बरोबर आहे का? ही लाईनचं Yes. डिस्क्रिप्शन सांगा. Yes, sir. लेंथ किती आहे? ट्रू लेंथ आहे आणि अँगल किती आहे? थीटा. इज दॅट Theta. क्लिअर? Theta. Theta. Yes, sir. Yes, sir. Now try to understand the nature of top view. याच लाईनचा टॉप व्ह्यू जर तुम्ही पाहिला तर तो कसा आहे सांगा? Apparent length. ऍपरंट लेंथ आहे. म्हणजे ऍक्च्युली काय होतं बघा, हा ए डॅश आहे, समजतंय का सर्वांना? हा जो पॉइंट आहे हा कोण आहे? Yes. Yes. ए डॅश आहे. आणि इथून जर तुम्ही असा प्रोजेक्टर टाकला तर इथं कोण मिळतोय? ए. इज इट अंडरस्टूड? हा जर Yes, ए sir. डॅश Yes, असेल sir. फ्रंट व्ह्यू पॉइंटचा, तर हा कोण आहे? त्याचा टॉप व्ह्यू म्हणजे ए. आणि हा कोण झाला? प्रोजेक्टर. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes. ओके. म्हणजे ऍपरंट लेंथ आहे ती ए मधून पास होते, बरोबर ना? Yes. आणि एक्स वाय ला कशी आहे? पॅरलल, बरोबर आहे का? Parallel. Yes, sir. ऍपरंट लेंथ ही कशी आहे? ए मधून पास होते आणि एक्स वाय ला पॅरलल. Parallel. ठीक आहे. सो विल ड्रॉ a line from A which is parallel to XY. पण ऍपरंट लेंथ किती आहे हे आपल्याला दिलं का? इज इट गिवन टू यू? No, sir. No, sir. No, sir. Apparent length is it given to you? No. But can we obtain the apparent length? मिळवता येईल का? Yes. Yes. मिळवता येईल. कशी येईल हो? Cos theta घेतल्यावर नाही ट्रिग्नोमेट्रिकल नाही, ग्राफिकली सांगा. तर आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स मध्ये काय शिकलो बाळांनो? कोणत्याही पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे कसे असतात? ऑन द सेम प्रोजेक्टर. डू यू रिमेंबर दॅट? Yes. Yes, sir. कोणत्याही पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे कसे असतात? ऑन द सेम प्रोजेक्टर असतात ना? आठवतंय का? Yes. Yes, sir. Yes, sir. मग जर मला बी चा टॉप व्ह्यू मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? बी डॅश माहिती आहे आपल्याला, पॉइंट बी चा फ्रंट व्ह्यू माहिती आहे का नाही इथं? Yes. Yes, sir. हा, मग याच हा फ्रंट व्ह्यू आहे बी डॅश म्हणजे, त्याचा टॉप व्ह्यू मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? सिम्पली वी हॅव टू ड्रॉ वन Projector. प्रोजेक्टर. मला खात्री की हे बऱ्याच लोकांना सुचलं असेल, पण चुकेल असे थोडस ऍप्रिहेन्शन मनामध्ये भीती म्हणतो म्हणून काही लोक सांगतात. किती लोकांना हे लक्षात आलं होतं? मला वाटतं कमीत कमी 5-7 लोकांतर आलं असेल. येस ऑर नो? Yes. Yes, sir. Yes, sir. ऑलवेज बिलीव्ह इन युअर थॉट प्रोसेस. जगात लक्षात घ्या, सगळ्यात मोठी देणगी जर आपल्याला कुठली दिली असेल देवानं तर ती आहे थॉट प्रोसेस. आपण विचार करू शकतो, ही फार मोठं गिफ्ट आहे आपल्याला, बरोबर आहे? हा बी डॅश आपण इथून प्रोजेक्ट केला, बरोबर आहे ना? आणि ऍट द सेम टाइम आपल्याला काय म्हणते? टॉप व्ह्यू कसा असणार? पॅरलल टू एक्स वाय. त्यामुळे इथून एक पॅरलल लाईन ऑलरेडी काढलेली, बरोबर आहे का? Yes. Yes. ह्या दोघांचं इंटरसेक्शन इथं आहे and that will be point B. B. Is that clear? Yes. B. Yes, sir. So this will Yes, be sir. apparent length किंवा याला आपण म्हणतो टॉप व्ह्यू लेंथ. त्याला दुसरं नाव काय हो? प्लान लेंथ. Is that clear? Plan B. Yes, sir. Yes, sir. Okay. So let me repeat. We are discussing a frontal line. What is the meaning of frontal line? A line which is Parallel to VP and line which is inclined parallel to PP. VP and inclined at an angle theta to HP. HP से काहीतरी angle करते, बरोबर आहे? Yes, sir. Next, what is the description of front view?
as the line is parallel to VP, True length. front view shows true length. बरोबर आहे? True length. Length. Yes. And it is inclined at an angle theta to XY. H. XY. ठीक आहे? And what is the nature of top view? वरून बघितल्यावर टॉप व्ह्यू हे अपरंट लेंथ दिसेल, जी XY ला कशी असणार आहे? पॅरलल. बरोबर आहे? Parallel. Yes. Yes, sir. Okay. Now listen to me very carefully. आता जे मी बोलत आहे ते म्हणजे संपूर्ण ग्राफिक्स आहे. लक्ष आहे सर्वांचं? Yes. Yes. Sir. Yes, sir. Now we can observe two most important things. दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी आपण आता ऑब्झर्व करूया. ठीक आहे? The front view shows combination of true length. ही ट्रू लेंथ आहे, बरोबर आहे? Yes. हा अँगल किती आहे? थीटा. So Theta. when the front view shows true length plus theta, top view is parallel to XY. Is it correct observation? Yes. Yes, sir. Can you repeat this sentence? Can you repeat this sentence for me? When सर्वांनी unmute करून बोला please. When front view shows Front view shows true length. true length plus Angle theta. theta, Theta. top view is parallel to Parallel XY. to XY. XY line. ठीक आहे. या स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स पण लिहू शकतो. कसा लिहू शकतो? When the When top the view is parallel to XY, Parallel to XY. front view will show true True length plus length. theta. true length and True length and रिपीट करतोय मराठीमध्ये. जर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा दिसत असेल तर टॉप व्ह्यू हा XY ला पॅरलल असला पाहिजे. वाक्य समजलंय? Yes, sir. yes. Yes, sir. किंवा जर टॉप व्ह्यू XY ला पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा दिसलं पाहिजे. सो दिस इज द बेस फॉर अंडरस्टँडिंग सो मेनी थिंग्स. प्रत्येक चॅप्टर मध्ये हा कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे. नोट करता एवढं सगळं? बोर्डवर दिसतं तेवढं? Yes. Yes. इन्स्ट्रुमेंट्स असतील की या सर्व गोष्टी टू द स्केल, म्हणजे हे डिस्टन्स 20, हे 20, हा अँगल थीटा, हे ट्रू लेंथ 70, हे सगळं ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्सनी व्यवस्थित काढा. आणि जर चुकून बाय मिस्टेक इन्स्ट्रुमेंट्स नसतील तर आजच्या आज खरेदी करा. चालेल? एकदा दोनदा रिक्वेस्ट करावी लागते, वॉर्निंग द्यावी लागते, बरोबर ना? रस्त्यावरती तुम्हाला माहितीये पोलीस सुरुवातीला विनाकारण फिरत असल्यावर सांगतात फिरू नका, बरोबर ना? नंतर काय करतात? वॉर्निंग देतात, बरोबर ना? नंतर काय देतात? बरोबर ना? आणि सगळ्यात शेवटी दंड. आपण सर्वजण जागरूक नागरिक आहोत, बरोबर ना? आपल्या दृष्टीने हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे आणि आपल्याला खूप एन्जॉय करायचा आहे सब्जेक्ट. आपल्याला याची भीती घ्यायची नाही, बरोबर आहे? तर इन्स्ट्रुमेंट्स कृपया सर्वांनी जवळ ठेवा. इज दॅट पॉसिबल? Yes. Yes, sir. मला वाटतं कालपासून बऱ्यापैकी आता दुकानं ओपन व्हायला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांनी आज ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स घेऊ शकताय. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे बेसिक मी तुम्हाला सांगतोय. कोणती कोणती? स्केल, ठीक आहे. नंतर 2 पेन्सिल, एक H एक 2H, इरेझर, कंपास म्हणजे कर्कटक आणि ड्रॉइंग बुक A3 साइज. एवढाच घेऊ शकताय सर्वजण? Yes. हॅलो, महत्वाचे लोक Yes, sir. महत्वाचे करेल. Is it possible to buy today? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. चला हे नोट करा सगळं. Now we'll write some important conclusions. I'll write it on the whiteboard now.
important conclusions which are actually our observations. So which is the first important conclusion observation from these projections? या प्रोजेक्ट वरून सगळ्यात महत्त्वाचं conclusion पहिलं काय मिळालं? When True length and theta. when front view of a line shows combination असं आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया ट्रू लेंथ प्लस थीटा. आता तुम्ही नोटेशन मध्ये लिहा, मी वर्ड्स मध्ये लिहितोय, तुम्ही मात्र नोटेशन मध्ये लिहायचं. when front view of a line shows true length plus theta comma its top view is, सांगा प्लीज, its top view is Parallel to XY line. parallel to xy. हे वाक्य कधीही विसरू नका. जसं आपल्याला आपलं नाव विचारल्यावर कुठलाही विचार करावा लागत नाही ना, आपण इमिडिएटली सांगतो, त्या पद्धतीने हे वाक्य लक्षात राहिले पाहिजेत. when front view of a line shows true length plus theta its top view is parallel to xy. याचा कॉन्व्हर्स सांगा. when 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 top top is view is parallel to xy. front view combination theta. correct. When top view of a line is parallel to xy, its front view shows true length plus theta. You can use the notation of theta. आणि हे कन्क्लुजन तुम्ही कोणासाठी लिहिलेत? For which line? Frontal line. Frontal line. line. Frontal line. लिहून झालंय? Yes. Yes. Yes, sir. Yes. ओके, बघा पुन्हा एकदा डेमॉन्स्ट्रेशन मध्ये, जर फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ प्लस थीटा दिसत असेल तर टॉप व्ह्यू कसं असलं पाहिजे? पॅरलल टू XY. XY. किंवा जर टॉप व्ह्यू XY ला पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसायला पाहिजे? ट्रू लेंथ प्लस थीटा, वेअर थीटा इज द इन्क्लिनेशन विथ HP. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? Yes, sir. Yes, sir. ओके. Yes, sir. आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट केस आपण डिस्कस करणार आहे, विच विल बी एक्सप्लेन बाय यू पीपल. सांगा, तर या डिस्कशनच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असेल त्याला आपण नाव देणार आहे, काय सांगा? Horizontal. Horizontal line. Horizontal line. तुम्ही जे नोट केले त्यानुसार, जे नोट केले ते वाचन, त्यानुसार मला अपोजिट सगळं सांगत जावा. हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन कशी असेल ना काय? Parallel to HP. Parallel to HP. Parallel to HP. HP and Inclined to VP. Inclined VP. Inclined to VP. PP. inclined to PP. VP. आणि ट्रायंगल लावून काय आपण नोटेशन वापरणार आहे? फाय. Phi. Okay. Now once again, this is the line under consideration. This is the inclined line. बरोबर आहे? हा पेन जिथे दिसतो तिथे लाईन आहे. Can you see it? ही लाईन दिसते सर्वांना? Yes, sir. Yes. दिसते. ठीक आहे? Yes. तुम्हाला समजण्यासाठी Yes. थोडस तुम्हाला समजेल असं दाखवतो. आता या लाईनला तुम्ही वरून पाहिलं
ही लाईन ट्रू लेंथ दाखवेल का? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes. So what we can say, as the line is parallel to HP, ही line, sorry HP दिसत नाही का तुम्हाला? Is it clear now? दिसतंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. As the line is parallel to HP, ही लाईन HP ला पॅरलल आहे. त्यामुळे जर तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये वरून पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल? ट्रू लेंथ True दिसेल. length. Is it True correct? Yes. Excellent. Yes, Yes, sir. yes. Okay. Yes. In addition, इथं ट्रू लेंथ मी तुम्हाला टॉप व्ह्यू दाखवतो बघा. ट्रू लेंथ तर दिसतीच आहे बरोबर आहे का? पण इन ऍडिशन इथं काय दिसतंय? Okay. Fine. Hi, this sir. Angle with VP. अँगल विथ व्हीपी पण दिसतोय का नाही? हा अँगल विथ व्हीपी असा असेल. Yes. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही या लाईनला जर वरून पाहिलं तर त्या लाईनची ट्रू लेंथ दिसते बरोबर आहे. प्लस काय दिसतंय? फाय. Angle. इज इट करेक्ट? Yes. Yes, sir. Yes. आता या लाईनला जर Yes, sir. समोरून पाहिलं तर फ्रंट व्ह्यू Apparently. कसा दिसतोय? Current length. Apparent line. अपरेंट लेंथ दिसते बरोबर आहे का? Yes. एक्स वाय ला कशी आहे? पॅरलल. Parallel. Parallel. Clear? So what is the description of this line? Line parallel to HP HP. and inclined at an angle phi to VP. Description of top view. Top view कसा दिसतोय बघा? True length. True True length. length. As the line is An parallel to angle phi with HP, VP. top view shows true length. Is it correct? Yes, sir. And Sir. along with true length, you can see the angle phi with VP. बरोबर? Shall we draw it? Yes, sir. Yes. Yes, sir. तुम्हाला व्हॅल्यू देतो. Yes, sir. Suppose true length is 70. Suppose phi is 45 degrees. And suppose point A is 20, म्हणजे काय? 20 mm above HP, 20 mm in front of VP. Shall we draw the projections now? Yes, sir. सांगा सुरुवातीला काय काढणार? XY line. XY line. Okay. Then नंतर काय काढायला लागेल? Project. Point. पोझिशन ऑफ पॉइंट शिकलो ना A आपण. and A dash. Yes. A. तर सुरुवातीला तुम्हाला प्लॉट करायला लागेल. काय प्लॉट करायला लागेल? Parent line. हा प्रोजेक्टर ऑफ ए काढला बरोबर आहे. A. Yes. Yes. तर Yes, याच्यावरती sir. तुम्ही ए डॅश प्लॉट करणार 20 mm अबव एचपी बरोबर ना. Yes, आणि टॉप व्ह्यू ए जो कसा असेल 20 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. शॅल वी कंटिन्यू? Yes. ओके. आता कॉम्बिनेशन टॉप व्ह्यू मध्ये कोणतं दिसणार आहे? ट्रू लेंथ प्लस फाय. आता आपण बघितलेलं आहे का नाही? व्हॉट शुड बी नेक्स्ट स्टेप? Phi. अँगल फाय मार्क करायला लागेल. करेक्ट. Inclined to 44. Draw one inclined line which makes an angle phi equal to how Phi much? equals 45. 45 degrees. ही फक्त लाईन असणार आहे. याच्यावरती आता तुम्हाला लेंथ घ्यावी लागेल. जी किती दिलेली आहे? 45. 40 अँगल 45 ना. लेंथ किती आहे? 70. ट्रू लेंथ 70. ही जी फ्रंट लाईन आहे ते आपण डार्क लाईन रिप्लेस करूया. आणि ही लेंथ किती घ्यायची सांगा? ट्रू लेंथ इक्वल टू 70. 70. आणि हा तुम्हाला दुसरा एंड मिळाला लाईनचा बरोबर आहे का? तर बी हा पॉइंट लोकेट करण्यासाठी दोन गोष्टींची मदत झाली. कुठली कुठली? लेंथ आणि अँगल. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. ओके. व्हॉट इज दिस कॉम्बिनेशन? हे कॉम्बिनेशन कुठलं सांगा? Yeah. True length plus phi. True length and phi. ओके. नाव आता या लाईनला आपण बघितलं आपल्यामध्ये की या लाईनचा फ्रंट व्ह्यू हा कसा असला पाहिजे? Parallel लेंथ to- Parallel. विल बी पॅरलल टू एक्स वाय बरोबर आहे का? Yes, sir. म्हणजे हा फ्रंट व्ह्यू इथून जर तुम्ही एक पॅरलल लाईन अशी इमॅजिन केली
तर फ्रंट व्ह्यू असा येणार आहे, बरोबर आहे का? पण याच्यावरती बी डॅश एक्झॅक्टली कुठं असेल सांगा? Projector from Projector. one point. हा, कोणता पॉईंट प्रोजेक्ट करायला लागेल सांगा? B point. सर्वांनी सांगा प्लीज. B. बी डॅश point. बनवायचं असेल तर आपल्याला काय B माहिती? बी डॅश अँड बी शुड बी ऑन द सेम प्रोजेक्ट, बरोबर आहे? Yes. Sir. बी डॅश अँड बी शुड बी ऑन द सेम प्रोजेक्ट. ती तर आपल्याला मिळालंय सध्या, मग काय करायला लागेल सांगा? Dash. B dash. वी B हॅव टू पासून प्रोजेक्ट project बी. बी प्रोजेक्ट करायचं म्हणजे काय? B पासून एक सरळ लेंथ. बी पासून एक प्रोजेक्टर काढायला लागेल जो फेंट असेल. समजतंय ना? Yes, sir. Yes, तो sir. प्रोजेक्टर या हॉरिझॉन्टल लाईनला कुठेतरी कट करेल, बरोबर आहे का? Yes. This Yes. point of intersection will be B dash. इथून पुढचं हे इरेज करू शकतो आपण. B Is it dash. correct? Yes. A dash to B dash हे डार्क करा, कारण तो आता लाईनचा फ्रंट व्ह्यू, बरोबर आहे? इट शोज, तो कोणती लेन दाखवतो? ऍपरंट लेन दाखवतो, बरोबर ना? ज्याला आपण काय म्हणणार आहे? फ्रंट व्ह्यू लेन, which is also called as elevation length. Projections of this line are complete. Is it understood? Yes, sir. Yes, sir. Yes, Now sir. let's revise this line. ही लाईन रिवाइज करूया. कोणती लाईन पाहिली आपण? Horizontal line. Horizontal. हॉरिझॉन्टल लाईन. मीन्स इट्स डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन कसं सांगा? Line. Line parallel. Line Parallel to parallel to HP. HP ला ही लाईन पॅरलल आहे, बरोबर आहे? Yes. आणि VP ला कशी आहे? इन्क्लाइन. Inclined line. At an angle phi. Five. Description of the projections. तर टॉप व्ह्यू कसा असेल? True length. True length. True length. प्लस फाय. Five. आणि फ्रंट व्ह्यू कसा असेल? Apparent. Apparent length. ऍपरंट लेन पॅरलल टू Parallel एक्स to वाय. XY. दोन्ही काढायची प्रोसेस आता जस्ट एक्सप्लेन केली, रिपीट करत नाही. ओके, व्हॉट आर द इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स? जस्ट सिमिलर टू अर्लियर वन. दोन ऑब्झर्वेशन मिळणार आहेत. व्हॉट आर दोज ऑब्झर्वेशन्स? फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू विषयी ऑब्झर्वेशन जसे आपण मगाशी लिहिले तशी लिहिता येतील का? वाचा पण मगाशी काय लिहिलंय? आणि त्याला सिमिलर कन्क्लुजन सांगा मला. जस्ट टेक 1 मिनिट. सर्वांना वेळ देऊया आपण. मगाशी जसे कन्क्लुजन लिहिली ते वाचा. दोन कन्क्लुजन रिगार्डिंग फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू यांचं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. सांगा पहिलं कन्क्लुजन. व्हेन And top view of a line shows. Top view Top of view the of line when shows top view of a line shows Line. true length plus True phi. True length and Five. angle Five. phi. Length plus phi. दिसतंय का? high. Yes. Front view should be Parallel to XY. parallel to XY. Correct. Parallel to XY. Conversely, याच्या opposite काय म्हणू शकतो? When the front view of a line is parallel to XY, XY top and view should show Shows true length plus phi. True length is 5. True length plus length plus phi. नोट करता सगळं? yes. Yes. ओके. आर यू कम्फर्टेबल? आर यू गेटिंग द थिंग्स? Yes. Yes, sir. Yes, sir. नक्की समजलंय? Oh, sir. Yes, sir. You must remember this is a great success for us. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की या गोष्टी समजावून घेणं क्लासरूम मध्ये सुद्धा अवघड जातं. या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मध्ये समजत असतील तर ऑल द क्रेडिट गोज टू यू पीपल. प्लीज कीप द सेम इन्व्हॉल्वमेंट. ओके, चला नोट करा. So note down all these things. What is meant by horizontal line? Its description: line parallel to HP and inclined to VP at an angle phi. Show the nature of projections. Show them to the scale. 20 mm distance है. At actual scale नहीं 2 centimeter घ्यायचं. 70 mm असेल तर 7 centimeter घ्यायचं. हा angle exactly 45 घ्यायचा कोन मापकाने. Are you getting? Yes, sir. कारण मेकॅनिक्स मध्ये आपले आन्सर जे आहेत ते न्यूमरिकल व्हॅल्यूज येतात, बरोबर का? तसं ग्राफिक्स मध्ये पण आन्सर असतात. म्हणजे हा प्रॉब्लेम जर तुम्हाला सोडवायला दिला
तर हा बरोबर आहे किंवा नाही कसं ओळखणार? तर ड्रॉ द प्रोजेक्शन्स ऑफ अ लाईन with true length 70 inclined at 45 degrees to VP. Point A is 20 mm from HP and VP. आणि शेवटी सांगतात कन्फर्मेशन साठी तुम्हाला एक डायमेन्शन किंवा एक अँगल विचारतात. मेजर इट्स फ्रंट व्ह्यू लेंथ. लक्षात येतं का? तर हे फ्रंट व्ह्यू लेंथ जे आहे त्याची व्हॅल्यू फक्त कम्पेअर केली जाते. तुमची फ्रंट व्ह्यू लेंथ जर समजा फॉर एक्झाम्पल 55 येत असेल तर 54, 56, 55 या व्हॅल्यूज करेक्ट आहेत असं गृहीत धरलं जातं. साधारण 2-3% व्हेरिएशन चालतं. आर यू ड्रॉइंग इट टू द स्केल? Yes, sir. आहेत आणि टू द स्केल काढणारे Yes, किती लोक आहेत? रोल नंबर सांगा प्लीज. 57. 35. 55, 57, ओके. 64. 64, 35. 6, okay, 17. okay, very good. So if it is drawn to the scale, can you tell me this front view length? 57 millimeter. 50, 57, 5.7 दिसतंय ना? 5.6, 5.8. 7, 5 centimeter दिसते. 5.7 or 5.8. तर हे सेंटीमीटर मध्ये झालं. नॉर्मली आपण मिलीमीटर मध्ये एक्सप्रेस करतो. सो आन्सर शुड बी फ्रंट व्ह्यू लेंथ इज 57 mm or 58 mm. इज दॅट क्लिअर? सर्वांनी ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स लवकरात लवकर घ्या. आता पण बघा मित्रांनो 8 लेक्चर झालेले आहेत आणि हे 8 लेक्चर होईपर्यंत मी तुम्हाला वेळ दिलेला आहे. कशासाठी? ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स मिळवण्यासाठी. कालपासून दुकानांचं टायमिंग वाढलेलं आहे. ठीक आहे. कुणीही आपल्याला घरी येऊन इन्स्ट्रुमेंट्स देणार नाही. आपण स्वतः काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आर यू गेटिंग? yes, sir. Yes, sir. लंच ब्रेक मध्ये बघा काहीतरी करू शकताय तुम्ही किंवा कोणतरी ओळखीची वगैरे लोक असतील, फ्रेंड्स असतील, त्यांना आणायला सांगा ब्रेक मध्ये. काय ना फक्त स्केल, पेन्सिल, इरेजर आणि कंपास. एक जास्तीत जास्त 40-50 रुपये खर्च होईल आणि एक स्केच बुक A3 साइजची. ओके, नोट केलंय? Yes, sir. ड्रॉ केलं ना? राइट डाउन द कन्क्लुजन्स नाउ. इम्पॉर्टंट कन्क्लुजन्स ऑब्लिक ऑब्झर्वेशन्स. पटकन एवढं लिहून पण थांबूया, चालेल? राइट डाउन. Important conclusions oblique observations. नोट करते हैं ना? For which line? Horizontal line. सांगा फर्स्ट कंक्लुजन. When top view When top view of a line shows TL shows plus true 5, length plus 5. its front view is parallel to XY. Correct. When top view of a line shows true length plus phi. It should be in notation. To be notation मध्ये लिहा please. True length plus phi. Its Front view is Front parallel. view is Front parallel view to XY. is parallel to XY. Second conclusion. When front view of a line is parallel to XY, its top view shows TL plus 5. Correct. When front view of a line
is parallel to XY its top view shows top view काय its top view shows काय True length. True length. true length plus 5. phi तुम्ही नोटेशन मध्ये लिहिताय ठीक आहे. So whatever the things right now you can read on the whiteboard, these are the most important things. सध्या जे तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दिसत आहे तो म्हणजेच ग्राफिक्सचा बेस आहे, हे कधीही विसरायचं नाही. ओके, तर हे लक्षात ठेवा, ग्राफिक्स तुम्हाला सोपं जाईल. आणि लक्षात ठेवायचं म्हणजे फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचं नाही, याचं इम्प्लिमेंटेशन पण आपल्याला करता आलं पाहिजे. आर यू गेटिंग? Yes, sir. तर हे कन्सेप्ट आपल्याला यूज करता आलं पाहिजे. ओके, सो टुवर्ड्स द एंड वन्स अगेन युअर रिएक्शन, आर यू कम्फर्टेबल विथ द सब्जेक्ट? Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, sir. Yes, sir. थँक्यू व्हेरी मच. पुढचं लेक्चर इन टाइम जॉईन करा. थँक्यू.